तर कानेटकरांचं अखेरचा सवाल. काय विलक्षण नाटक कानेटकरांनी लिहिलेलं आहे. एका सत्यघटनेवर आधारित ते नाटक आहे. पण भक्ती बर्वे आणखीन विजया मेहता त्या नाटकामध्ये ज्या भूमिका करायच्या आई आणखीन मुलीची, त्या मुलीला कॅन्सर झालेलं असतं आणि सगळ्या वेदना, सगळ्या व्यथा दाबून टाकून भक्ती जे काम करायची, विजयाबाई संयमी, सगळ्या संस्कार आहे आईचं, पण ती पुन्हा डॉक्टर आहे आणि एक विलक्षण कलात्मक आनंद आणखीन अत्यंत त्रास देणारा. म्हणजे ते नाटक पाहताना जे हव्या मनाची प्रेक्षक असतील ते नाटक सोडून निघून जाताना आम्ही पाहिलेलं आहे की त्याला ते असह्य व्हायचं. तर तशा अर्थात ते क्रूर नाटक. पण त्या नाटकाला खूप यश मिळालं आणि मग वसंत कानेटकरांच्या चंद्रलेखेच्या नाटकाच्या प्रत्येक नाटकांमध्ये मी होतोच. त्यांच्या नाटकामध्ये काम करत असल्यामुळेच मला इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली. पण त्यांच्या रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटकात काम केल्यामुळे, प्रेमा तुझा रंग कसं या नाटकात काम केल्यामुळे, प्रेमाच्या गावा जावे या नाटकामध्ये काम केल्यामुळे मी नट म्हणून खूप काही कमवू शकलो, खूप काही मिळवू शकलो. पण रायगडची गंमत लिखाणातलीच वेगळी. जनरेशन गॅप हा कानेटकरांचा एक आवडता विषय आणि त्या जनरेशन गॅपवरती भाष्य करणं. रायगडाला जाग येते हे जनरेशन गॅपवरचंच नाटक. एकच घटना, त्या एका घटनेकडे पाहण्याचा प्रत्येकाचा कसा वेगळा दृष्टिकोन असेल आणि मग आपली मतं कशी ठाम होत जातात आणि मग एकमेकांच्याबद्दल गैरसमज कसे निर्माण होतात हे दाखवून देणारं नाटक म्हणजे रायगडाला जेव्हा जाग येते. छत्रपती शिवाजी महाराज राज्यकारभार आणि एकूणच राज्याचं संरक्षण, माणसं सांभाळणं, माणसं राजी राखणं आणि एक हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये ते गर्क आहे. कुटुंबाकडे पाहायला फारसा वेळच नाही आहे त्यांना. माणसाच्या आयुष्यामध्ये काही वेळेला कळत न कळत काही जणांवरती अन्याय होतो आणि शंभूराजांना कोणी सामान्य माणूस म्हणून मानायलाच तयार नाही. कारण ते जन्माला आले तेच राजपुत्र म्हणून जन्माला आले, राजकुमार म्हणून जन्माला आले आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या सगळ्या कसोट्या त्या संभाजीराजाला लागल्या. त्यांनी खूप सोसलेलं आहे, भोगलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये एक शंभूराजांच्या हातून काहीतरी चूक, प्रमाद होईल. मोहिमेवर गेलेल्या शिवाजीराजाला ते कळतं. मोहिमेवरून परत आल्यानंतर ते शंभूराजाला त्याच्याबद्दल जाब विचारतात. शंभूराजांची अशी इच्छा असते की त्यांनी चार चौघात आपल्याला जाब विचारता कामा नये. ते आपले वडील आहेत, आपले तीर्थरूप आहेत, तर त्या नात्याने एक मुलगा, मी त्यांचा मुलगा म्हणून त्यांनी मला जाब विचारावा, त्याचा खुलासा मागावा झालेल्या गोष्टीचा आणि तो खुलासा करायला मी बांधील आहे. पण शिवाजीराजे म्हणतात की नाही, छत्रपतींना छत्रपती पदाशिवाय दुसरी जिंदगी नाही, दुसरा प्रपंच नाही. त्यावर संभाजी महाराज म्हणतात की आमची फार मोठी भूल झाली, आमची अटकळ होती. आलम दुनियेनं आमच्या विरुद्ध आकाश पाताळ एक केलं तरी आपण आम्हाला पोटाशी घ्याल, पहाडासारख्या आमच्या पाठीशी उभे राहाल, प्रसंगी आमचा कान पकडून आम्हाला पुसाल. शंभू
बाळा, अरे कसला प्रसंग ओढून घेतलायस तू आपल्यावर. आज आज थोरल्या मासाहेब असत्या तर त्यांनी हेच केलं असतं. आम्हाला त्याची याद येते. आबासाहेब, ज्या दिवशी तुम्ही छत्रपती झालात त्याच दिवशी आम्ही पोरके झालो. आबासाहेब, आम्ही पोरके झालो. शिवाजी महाराज त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत. राजे राजे शंभूराचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीच नाही. ते एकदम उफाळून उठतात आणि म्हणतात, महाराज आपण द्याल ती सजा भोगायला आम्ही तयार आहे, असं म्हणून ताड 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 निघून जातात आणि आपल्या महालात जातात आणि छत्रपतींच्या छायेतून आपण बाहेर पडलं पाहिजे, आपण स्वतंत्र झालं पाहिजे आणि आपलं स्वतःचं असं आपण एक राज्य निर्माण करायला हवं. या विचारांनी प्रेरित होऊन रायगड सोडण्याचा ते निर्धार करतात. तो आपला विचार त्या महाराणी येसूबाईंना बोलवतात आणि त्यांना आपल्याबरोबर चालायला सांगतात. ते त्या समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. शंभूराजे काही ऐकून घ्यायला तयार नाही. शेवटी येसूबाई त्यांना विचारतात, पण महाराजांचा तुमच्यावर जन्मापासूनच रोष आहे, असा तुम्ही का समज करून घेतला आहे? त्यावर शंभूराजे उत्तर देतात, साहेब, समज आपण आमचा तो केवळ एक समज मानता. युवराजनी, तुम्ही थोरा घरी जन्मलात, माता पित्यांच्या मांडीवर तुम्ही लाडात वाढलात, आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून मोठ्या दिमाखात या रायगडावर वावरलात. आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही समजायची. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे आबासाहेबांच्या डोळ्यातला धाक आमच्या मनावर कोरली गेली आहे, त्यांच्या ओठावरली सुन्न झरप आमच्या पोटात अजून कालवत आहे त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की अजून रक्त जळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटात आतडी तटतटा तुटू लागतात. एक 8 वर्षांचा कोळा पोर उन्हात अनातून रानावनातून महाराजांच्या पाठोपाठ फिरताना अजून आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतोय. अंगात ज्वर भरलेला, पायाला टरटरून फोड आलेले, तरी भूक चू नाही. अपरात्री मथुरेला ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला. मध्यरात्री खलबत सुरू झालं. तेव्हा निराजीपंत सल्ला देतात, महाराज सही सलामत निसटायचं असेल तर युवराजांना इथेच मागे सोडून पुढे दौड केली पाहिजे. माझघरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि उठून तसा बाहेर धाव घेतो आणि आबासाहेबांच्या कमरेला मिठी घालीत तो केविलवाड्या मुद्रेने हंबरडा फोडतो. आबासाहेब आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही जाईन जाणार. आबासाहेब एक शब्द बोलत नाही. कमरेची इवल्याशा हातांची मिठी त्या आपल्या पोलादी बोटाने सोडवतात आणि माझघराकडे बोट टाकवतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवतं. शेकडो कोसांची पायपीट बिन तक्रार करणाऱ्या पोराचे पाय ओसरीवरून माझघरात जाई तो पांगळे होतात. आबासाहेब त्या रात्री निघून जातात. भेटता न बोलता, युवराजी आम्ही तुम्हाला एकच सवाल पुछतो, आम्ही आमच्या पुत्राशी असे वागतो तर आपण आमची संभावना कशी केली असती? मला माहिती आहे तुम्ही हेच म्हणणार ना की महाराज छत्रपती आहेत म्हणून. हे पश्चात शहाणपणाचे बोल आम्हीच आमच्या दुखऱ्या मनाला कैकदा सुचवले, पण समजूत पटत नाही. आत कुठेतरी खोलवर तडा गेलाय, तो सांगत नाही. बोलायला नको होतं ते आम्ही बोलून गेलो, पण पुन्हा महाराजांच्या मायाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला पुसत जाऊ नका. कदाचित आम्हीच चुकत असू, कदाचित कसूर कोणाचीच नसेल, कदाचित आबासाहेबांच्या पोटी आम्ही जन्म घेतला, इथेच कसूर घडली असेल. आम्ही आमच्या जन्माचे मालिक असतो तर झोपडीतला जन्म देखील आम्ही खुशीनं पत्करला असता.
मग दुनियेसंग आम्ही देखील महाराजांचे भक्त झालो असतो आणि त्यांच्या पराक्रमाची आम्ही दिलखुलासपणे गाथाच गायली असती. मग आमच्या तुटपुंज्या पराक्रमानं आमच्या झोपडीतल्या माता पित्यांना आसमान ठेणं झालं असतं. निदान पदोपदी महाराजांची थोरवी आम्हाला शिकून येता जाता हिणवून सांगितलीच असती. आज आज आमच्या पाठीशी हेलावतोय प्रचंड महासागर आणि आम्ही 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 गुदमरतो कोपऱ्यात तळाशी अवघ्या चुळकाभर पाण्यात. बस आम्ही ठरवला तोच विचार योग्य आहे. रायगडाच्या या कारावासातून आम्हाला बाहेर पडलंच पाहिजे. जय शंकर, जय भवानी. शंभूराजे निघून जातात. येसूबाई रडत बसतात. शिवाजी महाराजांच्या मनात येतं की आपण शंभूराजांशी जरा जास्तच कडक वागलो. फार कडक शब्दात त्यांची कान उघडणी केली. त्यांना आपण जरा समजून घ्यायला हवं होतं की काय. आणि म्हणून ते शंभूराजांची समजूत घालण्यासाठी म्हणून शंभूराजांच्या महाली येतात. शंभूराजे आधीच निघून गेलेले आहेत. त्यांनी त्याच्या आधी हंबीररावांच्या बरोबर शिवाजी महाराजांनी निरोप पाठवला होता की शंभूराजांना सांगा आमचा पुन्हा हुकूम होईपर्यंत त्यांनी परेला जाऊन राहावं, समर्थांच्या सेवेत रुजू व्हावं. महाराजांना वाटतं की आपण सांगितल्याप्रमाणे शंभूराजे परेला रवाना झालेले दिसत आहेत. ते सुनबाईंना विचारतात. शंभूराजे परेला गेलेले दिसत आहेत. ही एक गोष्ट बरी झाली. जे आम्हाला साधलं नाही ते कार्य समर्थांच्या सहवासात सिद्धीला जाईल याचा आम्हाला विश्वास वाटतो. पण शंभूराजे आम्हाला भेटून जाते तर फार बरं होतं. आमच्या मनच्या दोन गोष्टी त्यांना नीट समजून सांगता आल्या असत्या. सुनबाई, ती कामगिरी आता आपल्याला पार पडायला हवी. तुम्ही का कष्टी झाला? राजांचा पाणउतारा करायचा आमचा हेतू होता असा आपणही समज करून घेतला. राजे, सुनबाई, आम्हाला काही समजेल असं झालं म्हणून आम्ही तुमच्या दारी आलो तर तुम्ही तसा धीर सोडून बसला. सुनबाई, राजांच्याबद्दल आमची तक्रार नाही, पण हा रथ पुढे कसा जाणार याची चिंता वाटते. आणि राजे तर आमच्याशीच भांडण मांडून बसले. राजे आमच्याशी नीट बोलत नाहीत, मनातलं काही सांगत नाहीत, पदोपदी रागावतात, रुसतात, एकटेच कुडत बसतात. हिताचं बोलू लागलो तर दुरुत्तर करतात, तिढ्या हाताला घेतात. आम्ही पारखलेल्या माणसांची वैर धरतात, धोकेबाजांची जवळीक करतात. जाऊ नये तिथे जातात, करू नये ते करतात. सुनबाई, आम्ही राजांचा असा कोणता अपराध केलाय म्हणून ते ही शिक्षा आम्हाला देत आहेत? सुनबाई म्हणतात, ते आम्हालाही नीट कळलं नाही. पण मग रागाच्या भरात स्वारींना आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली. म्हणाले, महाराज आम्हाला एकट्याला टाकून गेले, न सांगता गेले, न बोलावता गेले. महाराज म्हणतात, सुनबाई, अहो सुनबाई, राजांना एकट्याला मागे टाकून जायला आम्ही त्यांचे दुश्मन का होतो? जीवाच्या भयानी पाठीला पाय लावून पडणारे नादान भॅड का होतो? विचार करा. मोगल आमच्या पाठीवर सुभवार हिरांचा सुळसुळाट. जर गफलत होती तर आम्ही सारेच गरिबांच्या हाती गवसतो. त्या रात्री राजांनी आमच्या कमरेला मिठी घातली आणि पत्तराला पाजर फुटेल असा टाहो फोडला. आबासाहेब, आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही न जाणार. सुनबाई, राजांचे ते बोल आम्ही ऐकले आणि आमच्या मस्तकावरचा मुकुट तळमळला. कमरेची समशेर लटपटली, पायातलं त्राणच नाहीच झालं. क्षणभर मस्तकात सडक शिरली. 8 वर्षांच्या एकुलत्या एक कोळ्या पोराला परलुखात टाकून जाण्यापरीस नको तो संकल्प, नको ती प्रतिज्ञा आणि नको ते हिंदवी राज्य. पण क्षणभरच दुसऱ्या क्षणी आमच्या डोळ्यासमोर रायगड उभा राहिला. आमच्या शब्दाखातर रक्त सांडलेल्या सवंगड्यांची उद्ध्वस्त घरदारं दिसू लागली. साहेबांची उग्र करारी मुद्रा आठवली. मनात विचार आला, आमच्या एकट्याची जान खतऱ्यात असती तर मामला वेगळा होता. पण चिमुकले राजे
दौलतीचे वारस. ते गनिमाच्या हाती गवसले तर दौलतीचा समूच्छेद होईल. सुनबाई, अहो केवळ राजांना वाचवण्यासाठी आम्ही आमचं मन मारलं, उसनं अवसान राखलं आणि कमरेची इवल्याच्या हातांची मिठी आम्ही सोडवली. त्या रात्री मोठ्या निर्धारानं आम्ही यमुना पार झालो. आमच्या बरोबरीच्या सवंगड्यांनी आमच्या मुद्रेवर फक्त निर्धारच पाहिला असेल, पण सुनबाई, अहो आमच्यातल्या तळमळणाऱ्या पित्याचे अश्रू पाहिले फक्त यमुना माईनं. वेळापोर मनात ठेवून वागतो, पण आमच्याशी खुल्या दिलानं कधी बोलला का नाही, आमच्याशी कधी खुल्या दिलानं बोलला का नाही. असे शिवाजी महाराजांची बाजू आहे. एकच घटना, त्या घटनेकडे पाहण्याचा दोघांचा हा वेगवेगळा दृष्टिकोन. एखादं नाटक चांगलं असावं म्हणजे किती चांगलं असावं. रायगडाला जेव्हा जाग येते, या नाटकामध्ये एडिट करायचं म्हटलं तरी त्याला जागा नाही. इतका प्रत्येक शब्द विचारपूर्वक लिहिला गेलेला आहे. आणि एखादं दुसरं वाक्य काढायचं म्हटलं तरीसुद्धा नको वाटतं की आपण काहीतरी लेखकावरती अन्याय होईल, त्या पात्रावरती अन्याय होईल, त्या भूमिकेवरती अन्याय होईल, असं एक सारखं वाटत राहतं. अशी त्यांची अनेक नाटकं आहेत. आणि माझं खरंच सुदैव आहे की जवळजवळ त्यांच्या 15 ते 20 नाटकांमध्ये मी छोट्या मोठ्या भूमिका मला करायला मिळाल्या. आता नाशिकचे तिसरे नाटककार वि.वा. शिरवाड, त्यांच्या ते शब्दप्रभूच होते. म्हणजे हे तिघेही शब्दप्रभू, पण प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या. पण शिरवाडकरांच्या संवाद बोलताना एक वेगळा आनंद आहे. म्हणजे आणि माझ्या सुदैवाने पहिलं मी नाटक 3 अंकी नाटक केलं ते प्रेमाचा रंग कसा कानेटकरांचं. आणि तिसरं नाटक, एक मध्ये आम्ही काहीतरी विनोदी नाटक केलं होतं आणि तिसरं नाटक केलं ते वि.वा. शिरवाडकरांचं कौंतेय. त्यामध्ये डॉक्टर सुमन माटे म्हणून प्रख्यात गायिका आहे, त्यांनी ते नाटक दिग्दर्शित केलं होतं आणि त्यामध्ये त्या कुंतीचं कामही करत होत्या. आणि एक मिशन म्हणून आम्ही ते नाटक त्यावेळेला नाशिकमधून सादर केलं होतं. भव्य सेट, त्याच्यानंतर भरजरी पेहराव, आणखीन काही कसूरच ठेवली नव्हती ते सादर करताना. आणि पण एक तिथले तुम्हाला गमतीशीर आठवण सांगतो. त्या नाटकामध्ये सुरुवातीला एक तात्यासाहेबांनी खास त्या नाटकासाठी म्हणून आम्हाला एक स्वतंत्र नांदी लिहून दिली होती आणि ती सगळ्यांनी मिळून ती गायची असं एक ठरलेलं होतं. ही नांदी सगळ्यांनी मिळून गायची आणि सोपी होती चाल आणि सगळेजण म्हणत होते. आणि जवळजवळ त्या नाटकामध्ये एक 10-12 नाटकातली पात्रच आहे आणि शिवाय आणखीनही बरेच लवाजमा त्यात राजे महाराजे पाहिजेत म्हणून जवळ 30-32 जणं असे ते रंगमंचावरती. आणि त्या सुमन माटे ह्या प्रख्यात गायिका त्या भयंकर अस्वस्थ झाल्या आणि त्या सगळीकडे चौकीवर फिरत होत्या. आणि ती नांदी संपली. नांदी संपल्याबरोबर त्यांनी उपेंद्र बरोबर म्हणून मला ते वर घेऊन गेले. हे बघा, आता मला उद्या प्रयोग, आपल्या प्रयोगाच्या वेळेला जोपर्यंत नांदी संपत नाही तोपर्यंत तू मेकअप रूमच्या बाहेर पडायचं नाही, कारण तू अत्यंत वाईट गातोस, तुला काही गाण्यातलं कळत नाही आणि त्या सगळ्या नांदीचा तू वाट लावून टाकतोस. तर लक्षात ठेव की जोपर्यंत नांदी संपत नाही, आणखीन बेल होत नाही, अनाऊन्समेंट सुरू होत नाही, तोपर्यंत तू खाली यायचंसुद्धा नाहीस. ती वरच्या नाशिकला जे पूर्वीचं थिएटर होतं तिथे वरच्या मध्येवरती मेकअप रूम होते आणि खाली स्टेज होतं. तर अशी एक तिथली गमतीशीर आठवण. दुसरी एक आठवण आहे,
असं नटावरती प्रसंग येऊ नये, पण येतो कधी कधी. नाटक चालू असताना माझी मिशी मिशी पडली, ती सीमपर्यंत अशी आली. माझ्या लक्षात आलं की मिशी अशी बोलताना ती लोक हसायला लागले. म्हणजे मी रागारागाने ती मिशी काढून ती फेकून दिली. पण नाटक तोपर्यंत इतकं रंगात आलं होतं आणि मिशीशिवाय करणं लोकांनी सहन केला त्या दिवशी. पण तरीसुद्धा त्याला एक लोकांच्या सहनशक्तीला एक मर्यादा असते. पुढच्या प्रवेशामध्ये मी पुन्हा कुंतीला खूप काही वेडंवाकडं बोलतो आणि तिला हुसकून देतो. आणि पुन्हा त्याला असं वाईट वाटतं की आपण इतकं तिला बोलायला नको होतं. आणि म्हणून तो तिची माफी मागण्यासाठी म्हणून तो तिच्या महालात येतो. आणि त्या कर्णाला आपल्या महालात आलेले पाहून कुंती सैरभैर होते आणि विचारते, कर्णा, अशा अपरात्री तू पांडवांच्या शिबिरात, शत्रूच्या शिबिरात कशासाठी आला? तर त्यावेळेला प्रेक्षकातला एक जण ओरडला, मगाची पडलेली मिशी शोधायला. पुन्हा प्रचंड खळखळाट हास्याचा. पुन्हा ते नाटक आम्ही जागेवर आणलं. पण ही झाली गंमत. आमच्या चुकीमुळे झालेल्या किंवा आमच्या नशीब आमचं चुकलं त्यामुळे झालेला गोंधळ. पण त्या नाटकातले संवाद, शिरोडकरांची ती भाषा अजूनही इतक्या वर्षानंतर, म्हणजे आता जवळ ते नाटक करूनही 50-1 वर्ष होऊन गेली, अजूनही त्या नाटकातल्या काही काही सोबत आहेत, थोडीफार इकडे तिकडे होतात, पण ते पाठ. तर असंच एक सोबत कोणते आहे मला कर्णाची भेट घेऊन कुंती निघून जाते. आणि तिला खूप वेडवाकडे बोलल्यामुळे कर्णही थोडासा अस्वस्थ आहे. आणि तो त्या अस्वस्थ अवस्थेमध्ये तो आपल्या राहुटीच्या बाहेर येतो, आणखी अस्वस्थपणे फेऱ्या मारतो आणि त्याचं लक्ष आकाशाकडे जातं. आणि त्या आकाशातल्या ताऱ्यांना, चांदण्यांना उद्देशून तो म्हणतो, आकाशात तळपणाऱ्या हे नक्षत्रांनो, तुम्हाला रडता येत नाही का? परमेश्वरांनी प्रकाशाप्रमाणे तुम्हाला अंतःकरणही दिलं असेल तर एका मानवाच्या दुर्दैवाचा हा विलास पाहून ते खचित रवल्याशिवाय राहणार नाही. आणि हो, विश्वाच्या पसाऱ्यात तेजाचा एवढा दिमाग फिरणारे तुम्ही, पण तुमच्याही आई बापांचा पत्ता नाही. रडा माझ्यासारखेच रडा. सगळी चराचर सृष्टी माझ्याबरोबर रडते, एवढंच समाधान तरी कर्णाला मिळू द्या. कोणाच्याही छातीवर पडून स्वतःच्या यातनांची कहाणी त्याला सांगायची या कर्णाला सवय नाही. या यातना तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाजवळ बोलून दाखवू. धरणीनं मला जन्म दिला, आकाशाने माझ्यावर छत्र धरलं. म्हणून वाट एखाद्या पर्वताच्या खांद्यावर मान टाकावी, आकाशातल्या नक्षत्रांच्या गळ्यात गळा घालावा आणि नक्षत्राचे सारे गजरे भेदून पलीकडे ऐकू जाईल असा टाहो फोडून विश्वाच्या त्या नियंत्याला विचारावं, का म्हणून कर्णाच्या आयुष्याचा असा चेंदामेंदा करतोयस? कर्णाची सहनशक्ती मोठी आहे, पण त्या सहनशक्तीच्याही आज चिंध्या झाल्या आहेत. काय म्हणालो, धरतीने मला जन्म दिला नाही, कुंतीनं मला जन्म दिला. माझी जन्मदात्री आई आज मला सापडली. माझी जन्मदात्री आई आज माझ्याकडे आली. माझी जन्मदात्री आई आज माझ्याकडे आली. आणि मी तिच्यावरती शिव्या शापांचा वर्षाव केला आणि तिला घालवून दिली. मी काय करायला हवं होतं? तिने तुझा त्याग केला, पण मग तिने दुसरं काय करायला हवं होतं? परंपरेने बांधलेल्या आंधळ्या निष्ठांचे तट एका व्यक्तीला तोडता येत नाही. जे धैर्य कोणालाही दाखवता आलं नसतं ते कुंतीने दाखवलं नाही, म्हणून तिचा तिरस्कार करायचा. पण जन्मभर मला अवेदना सोसावी लागली. पण ज्या मुलांच्या आई वडिलांचा पत्ता, राजरोस पत्ता सगळ्या जगाला ठाऊक नव्हता, अशा शेकडो मुलांना दुर्दैवाच्या गर्तेतून वाट काढताना ही सगळी संकटं सहन करावी लागतात. पण प्रत्यक्ष आई अश्रुढाळीत समोर उभी असताना हे शहाणपण तुला सुचलं नाही. आता तिला भेटल्याशिवाय, तिनं जे मागितलं नाही ते तिला दिल्याशिवाय या यातनातून आता सुटका होणार नाही, असं म्हणत करणं कुंतीकडे निघून जातो. बऱ्याच वर्षांनी
ते संवाद म्हटल्यामुळे थोडेसे इकडे तिकडे झाले असेल तर जरा समजून घ्या. आणि मग त्याच्यानंतर मध्ये शिरवाडकरांची नाटकं पाहत होतो, पाहिली जात होतो. पण आयुष्यात आलं नटसम्राट. आणि ते नटसम्राट या नाटकाचं मी सुदैव अशा अर्थाने की नाटक ज्यावेळेस ते बसत होतं, गोविंद स्टेशन ते नाटक बसत होते, नार्वेकर तिथे दिग्दर्शक होते, डॉक्टर लागू शांता जोग प्रमुख भूमिकेत होतेच. पण नाशिकचे बाबूराव सावंतही त्या विठोबाच्या भूमिकेमध्ये होते. दुर्दैवाने या नाटकाचा पहिलाच प्रयोग बिर्ला मातोश्री सभागृहामध्ये संपल्यानंतर ते विठोबाची वेशभूषा केलेल्या अवस्थेतच त्यांचं निधन झालं. पण हे नाटक तात्यासाहेब ज्यावेळेला लिहित होते त्यावेळेला ते बाबूराव सावंत हा त्यांचा लाडका माणूस. लिहित असताना बाबूराव सावंतांना हे नाटक, बाबूराव सावंत हे नाशिकचे खूप मोठे दिग्दर्शक, नेपथ्यकार आणि नट, म्हणजे एक परिपूर्ण ते संपूर्ण नटाचं पॅकेज होतं. आणि शिवाय वरती उत्कृष्ट नेपथ्यकार, आणखीन वेशभूषाकार, रंगभूषाकार, हे त्यांना ॲडिशनल त्यांच्याकडे क्वालिटीज होत्या. त्यामुळे तो तात्यासाहेबांचे खूप लाडका तो माणूस. आणि ते प्रवेश लिहून झाले की त्यांना ते वाचून दाखवायचे, स्वगत लिहून झाले की त्यांना वाचून दाखवायचे. आणि तसा बऱ्यापैकी पाठांतर असलेला माणूस आहे. ती स्वगत नंतर ते रवी ढवळे म्हणून त्या बाबूरावांचा एक पट्टशिष्य होता, त्याला ते ऐकवायचे. त्या रवीबरोबर आम्हीही असायचो, त्यामुळे ती आम्हाला त्यावेळेला ऐकायला मिळाली. आणि त्यानंतर नटसम्राट नाटक आलं. त्या नाटकाने आणि डॉक्टर लागूंच्या त्या नटसम्राटमधल्या आप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेने सगळ्या महाराष्ट्राला वेडं केलं. आणि ज्याला नाटकात काम करण्यात गती होती त्या कुठल्याही नटाला त्यावेळेला विचारलं की तुला आयुष्यात तुझं काय, कोण व्हावं असं तुला वाटतं नट म्हणून, तर प्रत्येकाचं उत्तर एकच असतं की आयुष्यात एकदा तरी मला आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका करायला मिळाली. त्याप्रमाणे ते माझंही स्वप्न होतं, केव्हा तरी आयुष्यात एकदा आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका करायला मिळाली. पण मला कोण देणार ती भूमिका? पण नाटकात मी आल्यापासूनच ठरवलं होतं की जर का आपल्याला कोणी विचारत नसेल तर आपणच आपला रस्ता शोधून काढायचा. तर मी ठरवलं की आपल्याला, आणि आमच्या नाशिकच्या काही मित्रांनी आम्हाला भरीला घातलं आणि त्या नटसम्राट नाटकाची मी निर्मिती करायचं ठरवलं. आणि त्या आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका मीच करायचं ठरवलं, कारण निर्मिती माझी होती. त्यामुळे ज्याच्या हातात बॅट त्याची बॅटिंग, त्यामुळे मीच आणि तुम्हाला खरोखर सांगतो, आयुष्यामध्ये अनेक निर्णय चुकले असतील, अनेकदा मी चुकीचं वागलो असेल, पण नाटकात आल्याबद्दल आणि नटसम्राटची भूमिकेची निर्मिती मी केली त्याबद्दल मला कधीही पश्चात्ताप होणार नाही, आजही होत नाही. अनेक गोष्टींचा मला पश्चात्ताप होतो, आपण चुकीचं वागलो, असं वागायला नको होतं, आपलं आयुष्य काहीतरी वेगळं झालं असतं असं अनेक वेळेला वाटून जातं. पण मी नाटकात आलो आणि नटसम्राट नाटकाची निर्मिती मी केली. मी रायगडा जेव्हा जागे गेली, मी संन्यस्त खडगासारखं नाटक मी केलं. मी अगदी सगळे नवीन पद्धतीची नाटकं केली आणि ही नाटकं करताना मला कधीही असं वाटलं नाही की आपण का करायला नको होतं. असं तर तो विषय नाही आहे. तर नटसम्राट की नटसम्राटचा एक प्रयोग केला ना तर एक महिना छान जातो माणसाचा. आणि मी तर काही वेळेला दिवसात 2-2 प्रयोगही नटसम्राटचे केलेले आहेत. आणि तुम्हाला सांगतो की शारीरिक थकवा काय आला असेल तो आला असेल, पण एक खूप प्रसन्न असायचो मी दोन्ही प्रयोगाची केल्यानंतर. कुठेही मानसिक मरगळ कधीही आली नाही. तर आता नटसम्राट नाटकातल्या स्वागताने आपण नाशिकचे 3 नाट्यप्रभू हा विषय आपण जरा थांबूया. नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकर, सुपरस्टार, निवृत्त व्हायचं ठरवतात, होतं नव्हतं ते सगळं आपल्या मुलांना देतात आणि स्वतःच्याच घरात पाहुणं म्हणून राहायला सुरुवात करतात. दुर्दैवाचे फेरे येतात, सगळं हातातून जातं, बायकोही आहेत
त्याला सोडून जाते आणि भ्रष्टासारखी अवस्था होते. जंगलात फिरतो, इकडे तिकडे तिकडे, इकडे घर शोध तिकडे घर शोध म्हणून इकडे तिकडे फिरतो आणि शेवटी फिरत 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 चुकला फकीर जसा मशिदीत यावा तसा एका नाट्यगृहापाशी येतो आणि त्या नाट्यगृहापाशी आल्यानंतर त्यांचा एक लाडका विठोबा त्यांना शोधत तिथे येतो. सगळे कुटुंबीय येतात. त्यांचा मुलगा त्यांना आग्रह करायला लागतो की आप्पा घरी चला, ही मुंबई आहे, 4 चौघं जमली तर जन्माची बेअब्रू होईल तुमची आणि आमची, चला आप्पा घरी चला. त्यावेळेला नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकर आपल्या मुलाला बजावतात, दूर व्हा, मी तुम्हाला सांगतो, दूर व्हा, या प्रार्थना निरर्थक आहेत. दया दाखवा म्हणून ज्युलियस सीझर कोणाची प्रार्थना करीत नाही आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्याला दयाही दाखवत नाही. सीझर अचलय उत्तरेकडच्या नक्षत्रासारखा. आकाशावर चमकतायत लक्षावधी ठिणग्या, प्रत्येक ठिणगी जळतीये चमकतीये, पण आपल्या जागी स्थिर असणारी फक्त एकच ध्रुवाची चांदणी. या अगणित माणसांच्या विश्वात असा एकच माणूस मला ठाऊक आहे जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे आणि तो मी आहे. मी आहे ज्युलियस सीझर, मी आहे ऑथेल्लो, मी आहे हॅम्लेट, मी आहे प्रतापराव, मी आहे सुधाकर आणि मी आहे नटसम्राट गणपतराव बेलवलकर. हे सगळे महापुरुष माझ्या या देहाच्या शामियान्यात राहायला आलेत आणि महापुरुषांची छाती म्हणजे मारेकऱ्यांच्या कटारींना आव्हान, कायमचं आव्हान, चिरंतन आव्हान. तेव्हा मारेकऱ्यांनी कटारी उपसल्यात, तेव्हा मारेकऱ्यांनी कटारी उपसल्यात. तो पाहतोय मारेकरी ओरडतोय, चालवा 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 कटारी चालवा. ब्रुटस, तू सुद्धा मग मर सीझर, मर. हे असू